Two thin long parallel wire of same material are separated by distance r. Both carry same current I in the same direction. Hence they will, तर ब्रॅकेटमधील μ0 इज इक्वल टू परमियाबिलिटी ऑफ फ्री स्पेस. तर हा क्वेश्चन 2020ला आलेला होता. याचे 4 ऑप्शनपैकी ए ऑप्शन आहे रिपेल इच अदर विथ अ फोर्स μ0 I² डिवायडेड बाय 2πr पर युनिट लेंथ. बी ऑप्शन दिलेलं आहे रिपेल इच अदर विथ अ फोर्स μ0 I² डिवायडेड बाय 4πr पर युनिट लेंथ. सी ऑप्शन दिलेलं आहे अट्रॅक्ट इच अदर विथ अ फोर्स μ0 I² डिवायडेड बाय 4πr पर युनिट लेंथ. आणि लास्ट डी ऑप्शन दिलेलं आहे तुम्हाला अट्रॅक्ट इच अदर विथ अ फोर्स μ0 I² डिवायडेड बाय 2πr पर युनिट लेंथ. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे, तर आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर या ठिकाणी 2 पॅरलल वायर दिलेले आहे आणि सेम मटेरियल आहे, सेपरेट केलं आहे, त्याच्यातलं डिस्टन्स r आणि दोन्ही करंट I सेम डायरेक्शनला फ्लो होतो आहे. आता करंट जर सेम डायरेक्शनला फ्लो होत असेल तर त्या ठिकाणी असतं फोर्स ऑफ अट्रॅक्शन. ओके, मग त्याच्यासाठी आपण आधी स्टेटमेंट लिहून घेऊ. इफ करंट फ्लोईंग इन द सेम डायरेक्शन, इफ करंट फ्लोईंग थ्रू वायरमधून सेम डायरेक्शन थ्रू टू स्ट्रेट parallel conductor in in same direction, then there will be force of attraction. तर करंट जर सेम डायरेक्शनला फ्लो होत असेल तर त्या ठिकाणी असतं फोर्स ऑफ अट्रॅक्शन, आणि ते जर करंट तुमचं अपोजिट डायरेक्शनला फ्लो होत असेल तर त्या ठिकाणी असतं फोर्स ऑफ रिपल्शन. म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे एवढं तर आपलं फिक्स झालं. मग आता तो फोर्स किती असणार ते फाईंड करायचं, त्यासाठी आपण फॉर्म्युला या ठिकाणी यूज करू. ओके, तर सर्वात पहिले मी आता कलर चेंज करतो याचा. तर या ठिकाणी आपण फॉर्म्युला लिहिणार. मग फोर्स ऑफ अट्रॅक्शन आता इथं फिक्स झालं कारण करंट सेम डायरेक्शनला आहे. फोर्स ऑफ अट्रॅक्शन पर युनिट लेंथ आपण या ठिकाणी फाइंड करू. पर युनिट लेंथ इज गिवन बाय, तर मग आपल्याला एफला कशाने डिवाइड करायचं, एलने डिवाइड करायचं. एफ अपॉन एल आणि याचा फॉर्म्युला भेटेल μ0 I1 I2 डिवायडेड बाय 2πr. आता याच्यातलं डिस्टन्स किती दिलं आहे r, तर आपण r पुट करणार. पण I1 आणि I2ची व्हॅल्यू काय आहे सेम. एफ अपॉन एल इज इक्वल टू काय भेटेल μ0 I1च्या जागी I टाकला, I2च्या जागी पण I टाकला, डिवाइड करायला 2πr. I इंटू I काय होणार आहे I². ओके, त्याच्या आधी रिझन देऊन टाकू. I1 इज इक्वल टू I2 विच इज इक्वल टू I. मग आपला एफ अपॉन एल जो आहे तो किती भेटणार, तर μ0 I² डिवायडेड बाय 2πr. तर हे आपलं फायनल आन्सर असेल. मग आपलं फोर्स ॲक्टिंग पर युनिट लेंथ म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन पर युनिट लेंथ इज इक्वल टू μ0 टाइम्स I² डिवायडेड बाय 2πr. आणि या ठिकाणी तुम्ही ऑप्शन जर बघितलं तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन घ्यायचं आहे. तर फोर्स ऑफ अट्रॅक्शनचे आपल्याकडे 2 ऑप्शन आहे, एक तर सी आणि डी, आणि डिवायडेड बाय 2πr आहे. म्हणून ऑप्शन नंबर डी जो आहे तो आपल्या या ठिकाणी करेक्टली मॅच होतो आहे. म्हणून आपल्या क्वेश्चनचं जे करेक्ट आन्सर असेल तो ऑप्शन डी. ऑप्शन डी म्हणजे काय, अट्रॅक्ट इच अदर विथ अ फोर्स μ0 I² डिवायडेड बाय 2πr पर युनिट लेंथ. तर ऑप्शन डी हे त्याचा करेक्ट आन्सर असेल.